नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आणि तुम्ही पाहताय समर्थ लेखी. आज मी तुम्हाला एक खूप चांगल्या कार्यक्रमाबद्दल सांगणार आहे. तुम्ही म्हणाल असा कुठला चांगला कार्यक्रम आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की मी कुठल्या कार्यक्रमाबद्दल बोलत आहे. करमाळा तालुक्यामध्ये एक छोटंसं पण सुंदर असं गाव आहे. गावाचं नाव आहे खांबेवाडी आणि ते खूप सुंदर गाव आहे. तिथले लोक धार्मिक आहेत. तिथं एक बाळूमामाचे म्हणजे संत बाळूमामा यांचं एक खूप मोठं आणि छानसं देऊळ आहे, ज्याला आपण मंदिर म्हणू शकतो. आणि सध्या अधिक मास सुरू आहे. या अधिक मासाच्या निमित्ताने तिथे एक कार्यक्रम झाला. कारण अधिक मास हा पवित्र असा मानला जातो आणि त्यामुळे तिथे एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाला निखिल महाराज वायकुळे आले होते. त्यांनी म्हणजे वायकुळे महाराजांनी बाळूमामांच्या काही गोष्टी सांगितल्या कीर्तनाच्या स्वरूपात. बट त्यांची गोष्टी सांगण्याची पद्धत खूप सोपी होती. एवढंच नाही तर वयस्करांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांना समजेल इतक्या सोप्या भाषेत त्यांनी कीर्तनातून बाळूमामाच्या गोष्टी सांगितल्या. नक्की काय म्हणाले ते सांगण्या अगोदर दर्शकांना विनंती आहे की अजून आमचं चॅनल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आवडला तर करत चला, जॉईन बटन दाबून जॉईंट व्हा. आता मी परत विषयाकडे वळतो. महाराजांनी बाळूमामांचे आयुष्य कसे होते हे सांगितले. बाळूमामांनी काय काय लीला केल्या त्याबद्दल माहिती दिली. ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना ते खूप आवडलं. सगळे लोक अगदी शांत बसून हे कीर्तन ऐकत होते. कोणालाही तिथून जागेवरून उठायचंही मन करत नव्हतं. सगळेजण बाळूमामांच्या भक्तीत आनंदी झाले होते. आजूबाजूच्या गावातले लोक सुद्धा तिथं आले होते. गर्दी खूप होती पण वातावरण एकदम शांत आणि चांगले होते. कार्यक्रम झाल्यावर मग महाप्रसादाचा वेळ झाला. हा महाप्रसाद भाऊसाहेब वाघमोळे यांनी दिला होता. त्यांनी सगळ्या भक्तांची खूप चांगली सोय केली होती. सगळे लोक जेवले आणि आनंदाने घरी गेले. शेवटी मंदिरात मोठी आरती देखील झाली होती. दिव्यांचा उजेड आणि बाळूमामांचे नामस्मरण मन अगदी भरून आले. असा हा खांबेवाडीतील कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीत पार पडला आणि आमचे सहसंपादक अविनाश जोशी हे तिथं उपस्थित असल्याने दर्शकांपर्यंत आम्ही तो पोचवू शकलो. बाळूमामा सर्वांना सुखी ठेवू देत, मी एवढंच बोलू. परत भेटू नवीन विषयासह. तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो. म्हणून पाटलाचा आणि लक्ष्मीबाईचा निरोप घेतल्यानंतर निघताना मामा आपलं टोपी फेटा, हातातले काठी, गुंगडी, खाद्यावरील गुंगडी आणि चपला त्या पाटलाच्या वाड्यावरती ठेवतात. ठेवल्यानंतर पाटलीबाईला सांगतात की आता तू कुठल्याही तीर्थाला किंवा कुठल्या तीर्थयात्रेत यात्रा करायची गरज नाही, तू कुठल्या देवाला जायची गरज नाही. त्या माझ्या फेट्याचं, बुटाचं चप्पलचं आणि गुंगडीची सेवा करायची. तुला ही सेवा केल्यानंतर तीर्थयात्रेचं पुण्य तुला हिथंच मिळेल. मग चप्पल सोडतात, खांद्यावरची गुंगडी तिथंच टाकतात, काठी तिथंच टाकतात, डोक्यावरील फेटा तिथंच टाकतात. मग टाकल्यानंतर मामा तिथून अनवाणी चालू लागतात. अनवाणी चालल्यानंतर महिलांना आश्वानावर होत्यात, देवाला देवाला, आणि आपलं अनवाणी परत चालला. आपल्या बाया पदर डोळ्याला लावून रडू लागतात. ज्या वेळेस मामा मेटके गावातून बाहेर पडतात, शिव म्हणजे मेटके शिव पासून ज्या वेळेस बाहेर पडतात त्यावेळेस इतका भयंकर असा आबाळ आलेला असतोय. विजांचा कडकडाट चालू असतो, वारा सुटलेला असतो. त्या विजेचा वारा त्या एक आगीचा गोळा मामांच्या कानावरती पडतो. मामांच्या काना जवळ येतो आणि मामांना सांगून जातो. काय सांगून जातो की इथून पुढे तू पांडुरंग सप्ताह कर,
अन्नदान कर, असा तो विजेचा गोळा मामाच्या कानात सांगून जातो. मग मामा मनाला बोलू लागतात की आता हे मला कसं शक्य आहे, माझा असतं, माझा ह्या गावात असतं तर उद्या त्या गावात असतं, हे मला कसं शक्य आहे. एवढं बोलल्यानंतर मामा आपल्या तळावरती निघून येतात. तळावरती निघून आल्यानंतर 2 दिवसानं मामा त्या पाटलाला तळावरती बोलून घेतात आणि जो काय त्या खुशाबा पाटलाला बोलून घेतल्यानंतर जो काय प्रकार घडलाय तो मामा आपल्या त्या खुशाबा पाटलाला सांगू लागतात की असा असा प्रसंग घडला, असं झालं तसं झालं. मग तो खुशाबा पाटील मामांना काय सांगतो की मामा तुम्ही परत तुमची बकरी घेऊन मेतके ह्या गावी या. मेतके ह्या गावी परत आल्यानंतर मामांना तो सांगतो की मेतके गावी परत तुमची बकरी घेऊन या. मग मामा परत आपला तळ त्याची कुत्रा नदीच्या काठी मेतके ह्या गावी परत घेऊन येतात. आणल्यानंतर आपला खुशाबा पाटील पाठवून सत्कार करतो, अन्नदान करतो. इतकं मोठं बाबी करून हजारोच्या लोकसंख्येने मामांचे भक्त तिथं गोळा होतात त्या चिकोत्रा नदीच्या काठी, कुठं मेतके ह्या गावी. दररोज हजारोच्या लोकसंख्येने तिथं लोक प्रसादाला येतात, मामांकडे गाराणं घेऊन येतात, आपले सोडवणूक गाराण्याची करतात. बुद्ध मामांचे तिथं त्या कार्यक्रमाला भरपूर बहुसंख्येने हजर राहतात. असंच ज्या पूर्वीच्या काळी संत तुकाराम महाराज झालं, संत ज्ञानेश्वर महाराज झालं, त्यांना जसा लोकांनी त्रास दिला तसं पण आता ह्या कलियुगात नसेल तसं गुरु बाळूमामामध्ये, बरोबर. मग तसंच काही लोकांनी सुद्धा मामांना भयंकर त्रास दिला. म्हणजे त्यांनी ठरवलं की मामांना त्रास द्यायचा. मग असंच शासकीय अधिकाऱ्यांकडे मामांची तक्रार करण्यासाठी गेली. तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर मामा असे बाळूधनगर म्हणून व्यक्ती आली. दररोज हजारोच्या संख्येने भंडारा उत्सव होतोय, महाआरती होती आणि ही पात्र जी काय खाल्लेली पात्र सुशिक्षित लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत असं त्या अधिकाऱ्याला सांगू लागतात. आणि हे जी काय लोक आहेत ते आपली खरकाटी पात्र त्या चिकोत्रा नदीच्या पात्रात टाकतात आणि ह्याच्यामुळं लोकांच्या आरोग्याला धोका आहे असं तसं सांगून त्या अधिकाऱ्याला सांगतात. आणि तो अधिकारी तळावरती येतो त्या अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर. मग अधिकारी चिडल्यानंतर अधिकारी तळावर आल्यानंतर हा बाळूधनगर कोण आहे म्हणून असं तिथं आल्यानंतर विचारू लागतो. विचारल्यानंतर ते सेवेकरी मामांकडे बोट दाखवतात. तो अधिकारी मामांपाशी येतो. हे सगळं तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे.